राम राम मंडळी, मी उज्ज्वला राऊत. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण चकली बनवतोय. पाव किलो उडदाची डाळ घेतली, पाव किलो मुगाची डाळ घेतली, पाव किलो इंद्रायणी तांदूळ घेतला आहे. तांदूळ स्वच्छ कपड्याने पुसून मिक्सरमध्ये 2 वेळा वाटून घ्यायचा. 2 वेळा एक मोठ्या चाळणीने एक छोट्या चाळणीने चाळून घ्यायचा आहे. बघू शकता 3 वाट्या मी पाणी ठेवले. 3 वाट्या बरोबर आहे पाणी. आणि 1 चमचा तूप टाकले, तीळ टाकले, चवीनुसार सेंद्रिय मीठ टाकले, मी मॅजिक मसाला टाकला, तिखट आणि हळद टाकली. पाणी छान उकळलेलं आहे. आपण पीठ त्याच्यात वैरून घेऊया. बघू शकता गॅस बंद करायचा आपल्याला, चालू गॅसवर नाही करायचं आहे. पूर्णपणे गॅस बंद करायचा. आपल्याला पूर्ण पीठ व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे. बघू शकता पूर्णपणे पीठ वैरून झाल्यावर त्याच्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटांनी थोडं थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आणि गॅस स्लो ठेवायचा आहे. स्लो गॅसवर 1-5 मिनटं झाकून ठेवायचं आपल्याला, कारण पीठ असं वाफेवरती शिजलं पाहिजे. बघू शकता तुम्ही पिठाचा गोळा झाला आहे छान. झाकून ठेवूया आता. मॅजिक मसाला आणि सेंद्रिय मीठामुळे एक वेगळीच चव येते आणि चकली पण कुरकुरीत होते. बघू शकता पीठ आपलं थंड करायला ठेवायचं आपलं 5 मिनटं पंख्याखाली, म्हणजे आपल्याला मळताना हात भाजणार नाहीत. पीठ झाले थंड. छान मळावं लागतं थोडं, खूप जोर लावून थोडं मळलं तर चकली व्यवस्थित तुटणार नाही. गोळ आपल्या मुठीमध्ये येतोय ना, म्हणजे चकली व्यवस्थित पडणार. बघू शकता अशी चकली फटाफट निघून जाते. तळताना एकदम गॅस मिडियमवरच ठेवायचा आहे. जास्त फास्ट पण नाही, स्लो पण नाही. झाली आपली चकली. खायला चवीला 1 नंबर झालेली चकली. 15 दिवस राहू शकते कुरकुरीत. थोडी हवा वगैरे लागली तर होते नरम. बनवून बघा, खायला चवीला 1 नंबर.